सुस्वागतम. भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यांची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्वधर्म समभावाचे तत्त्व स्वीकारले. मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्येही या तत्त्वांच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते. या प्रयत्नापैकीच भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशामध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्या. त्यांनी ईश्वर भक्तीबरोबर धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला. यासंबंधीची माहिती आपण या पाठामध्ये पाहिलेली आहे. याच पाठावर आधारित आपण स्वाध्याय पाहणार आहोत. इयत्ता 7वी, विषय इतिहास, पाठ 3, धार्मिक समन्वय. या पाठावर आधारित आपण प्रश्न आणि त्यांच्या उत्तराची चर्चा करणार आहोत. मी आहे राजेश बुवा. चला तर मग पाहूया. इयत्ता 7वी, विषय इतिहास, प्रकरण 3, धार्मिक समन्वय, स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, भारतीय संविधानाने कोणते तत्व स्वीकारलेले आहे? आणि याचं उत्तर आहे, भारतीय संविधानाने सर्व धर्म समभावाचे तत्व स्वीकारले आहे. प्रश्न दुसरा, दक्षिण भारतात कोणत्या भक्ती चळवळी उदयास आल्या? उत्तर, दक्षिण भारतात नायनार व अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या. प्रश्न तिसरा, भक्ती चळवळीने कोणत्या मूल्यांची शिकवण दिली? उत्तर, ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया व करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण भक्ती चळवळीने दिली. प्रश्न चौथा आहे, दक्षिण भारतात भक्ती चळवळीचा पाया कोणी भक्कम केला? उत्तर आहे, दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. प्रश्न 5, संत कबीर यांनी कोणती शिकवण दिली? उत्तर, संत कबीर यांनी सत्यालाच ईश्वर मानले. तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सर्व मानव एक आहेत अशी शिकवण संत कबीर यांनी दिली. प्रश्न 6 आहे, गुजराती भाषेचे आद्यकवी कोणास मानतात? उत्तर, संत नरसिंह मेहता यांना गुजराती भाषेचे आद्यकवी मानतात. प्रश्न 7, सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले? उत्तर आहे, सूरसागर हे सूरदास यांनी काव्य लिहिले. प्रश्न 8, रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे, संत तुलसीदास यांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 9, संत बसवेश्वरांनी कोणते कार्य केले? उत्तर, कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला, जातीभेदाला विरोध केला, श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले, स्त्रियांनाही चळवळीमध्ये सहभागी करून घेतले. अशा पद्धतीने संत बसवेश्वरांनी कार्य केले. प्रश्न 10, चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात कोणता पंथ प्रवर्तित केला? उत्तर आहे, 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला. महानुभाव पंथ श्रीकृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. प्रश्न 11,
शीखांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता? उत्तर आहे गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र धर्मग्रंथ होय. प्रश्न 12वा. सुफी पंथांची कोणती शिकवण होती? उत्तर आहे सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी सुफी पंथांची शिकवण होती. प्रश्न 13वा. शीख धर्माचे संस्थापक कोण? उत्तर आहे गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु होत. प्रश्न 14वा. परम रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे मनमथ स्वामी यांनी परम रहस्य हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 15वा. मेवाडच्या राजघराण्यातील संत कोण होत्या? उत्तर आहे संत मीराबाई ह्या मेवाडच्या राजघराण्यातील संत होत्या. त्यांनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. प्रश्न 16वा. महानुभाव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या रचनांची नावे सांगा. उत्तर आहे महानुभाव पंथांच्या अनुयायांनी पुढील रचना केल्या. माहिमभट्ट यांनी लीळाचरित्र, आद्य मराठी कवयित्री महदंबा यांनी धवळे, केशोबास यांनी सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ, दामोदर पंडित यांनी वत्सहरण, भास्कर भट्ट बोरीकर यांनी शिशुपालवध आणि नरेंद्र यांनी रुक्मिणी स्वयंवर अशा पद्धतीने महानुभव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या रचना आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.